नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे महावितरण भरती 2023-24 यामध्ये एई जेई त्यानंतर म्हणजे डिप्लोमा होल्डर, डिग्री होल्डर, इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट, बीकॉम बेस, बीबीए बेस आणि विद्युत सहायक वितरण अशा 4 पोस्टसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत। मोठ्या संख्येने वॅकन्सीज आलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये नेहमीप्रमाणे जे काही महावितरणचा कारभार आहे तो परत आता दिसतो आहे। तर त्यामध्ये त्यांनी वॅकन्सी तर काढल्या। ॲक्च्युली डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली, त्यानंतर मार्चमध्ये फॉर्म सबमिशन सुरू केले की ऑनलाईन फॉर्मची लिंक त्यांनी ओपन केली। अजूनपर्यंत त्यांनी लास्ट डेट कंप्लीट केलेली नाही। आता शेवटची तारीख 20 मे ही केलेली आहे। त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संभ्रम होता किंवा डाऊट्स होते आणि मला सुद्धा डाऊट्स होते की आता हे डेट्स का वाढवत आहे। तर आता बऱ्यापैकी म्हणजे एकदम 100% नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर झालेला आहे की हे का असं करत आहेत। तर त्यांनी एक नोटीस दिलेली आहे किंवा ऑफिशियल साईटवर एक अतिशय महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे। ते अपडेट मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो किंवा तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो, त्यानंतर आपण बाकीचं विश्लेषण करू। बघा, कालच्या तारखेला म्हणजे 26/4/2024 हे अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे। जाहिरात क्रमांक 5/23, 6/23, 7/23 आणि 8/23 ते शुद्धीपत्रक आहे। म्हणजे ते जाहिरात आहे त्याचं शुद्धीपत्रक आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे। आता मी बाकीचं तुम्हाला वाचून दाखवत नाही, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला। ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/3/2024 अशी दिलेली होती। तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम 20/5/2024 अशी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, ॲक्च्युली हे मेन रिझन नाही आहे की कोणी विनंती केली तसं नाही आहे, त्यांना रिझर्वेशन वगैरेचे काय चेंजेस करायचे। आता बघू पुढचा मुद्दा जो आहे तो। दरम्यान शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे ठीक आहे, सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जे काही त्यांनी वॅकंट पोझिशन दिलेले आहे वॅकन्सी तेवढीच राहील। फॉर एक्झाम्पल आपण विद्युत सहायक याची 4ही पोस्टमध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे। हे जे काही नियम आहे इम्प्लिमेंट होणार आहे, परंतु आपण विद्युत सहायकबद्दल बघू। 5337 ज्या वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये वॅकन्सी तेवढ्याच राहतील, परंतु जे काही समांतर आरक्षण आहे जसं आता OBC, SC, ST, ओपन ह्याच्या जे जागा आहे ते चेंजेस होऊ शकतात त्यामध्ये। आणि बाकी जे काही हे आहे शिकाऊ उमेदवार असेल किंवा भूकंपग्रस्त असेल किंवा तुमचे बाकीचे जे काय हॉरिझॉन्टलमध्ये जे काही रिझर्वेशन आहे किंवा व्हर्टिकलमध्ये जे काही रिझर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात। WR आहे, वुमन रिझर्वेशन वगैरे, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, नवीन सुधारित बिंदू नियमावलीप्रमाणे वर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे नवीन याच्यानुसार आता परत पुन्हा ते ॲड टाकतील, म्हणजे पुन्हा ते सुधारित जाहिरात टाकतील। ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगायचा प्रयत्न करतो इथे। व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल। म्हणजे नवीन जे त्याच्यामध्ये म्हणजे असं एक अंदाजित आहे की SCBC किंवा जे मराठा आरक्षण म्हणतो त्याच्या जागा इथे इन्क्लूड करणार आहे। तसेच सदर भरती प्रक्रिया उच्च न्यायालय मुंबई यांच्या याचिका क्रमांक जे काही दिलेला आहे अधीन राहून करण्यात येईल। ज्या उमेदवारांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही। तुम्ही जर ऑनलाईन ॲप्लिकेशन आधी केलं असेल तर परत तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही। ज्यांनी अप्लाय केलं नसेल पुढे म्हणजे जाहिरातीमध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत त्या कमी जास्त तिथे होतीलच आता आरक्षणाप्रमाणे, परंतु ज्यांनी अप्लाय केलं नसेल तेच अप्लाय करू शकतात। रिक्त पदे, URL लिंक इत्यादी बाबतची प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या महाडिस्कॉम साईटवर उपलब्ध करून देण्यात येईल। उक्त पदाकरता मूळ जाहिरातीप्रमाणे शैक्षणिक अर्हता, अटी, शर्ती इत्यादी अपरिवर्तित राहतील। तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये मला तरी असं वाटतं, हे माझं मत आहे, बाकी तिथे दुसरं काही कारण असू शकते। त्याच्यामध्ये 2 रिझन आहे। एक म्हणजे मराठा आरक्षणाने इम्प्लिमेंट करायचं आहे त्याच्यामुळे जे काही SCBCच्या जागा असतात किंवा ज्या काही कॅटेगरीनुसार जागा असतात तर ते तिथे इम्प्लिमेंट करतील किंवा ते तिथे पुट करतील आणि मग बाकी कॅटेगरीच्या जागा कुठेतरी कमी जास्त होतील असा एक अंदाज आहे। आणि दुसरा आउटसोर्सिंगचा एक विषय होता की आउटसोर्सिंगला पर इयर त्यांनी 2 मार्क्स इथे इन्क्लूड केलेले होते, ते आता पर इयर 5 मार्क असं करणार होते। तर त्याच्यावर अजून काही इथे भाष्य करणं कठीण आहे कारण की अजून ते कन्फर्म नाही आहे, परंतु त्यावरसुद्धा त्यांची प्रोसिजर सुरू आहे असं आपल्याला दिसते आहे। त्याच्यामुळे हे लेट करत आहे जे काही आता आचारसंहिता सुरू आहे किंवा इलेक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे हे डिसिजन आता घेता येत नाही। हे आता पुढे 4-5 जूनच्या नंतरच होईल। ठीक आहे, त्याच्यामुळे हे थोडंफार पुढे जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो
जे काही तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल परत ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. परत एकदा सांगतो, परत ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही. परंतु जे नवीन आता ॲड होतील, फॉर एक्झाम्पल SCBCमध्ये ज्यांना अप्लाय करायचं असेल किंवा काही त्यांचे चेंजेस जे होतील आता आरक्षणामध्ये, तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही परत अप्लाय करू शकता किंवा मग ज्यांनी अप्लायच केलं नसेल ते परत अप्लाय इथे करू शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो, महावितरणचा कारभार हा कसा आहे हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. म्हणजे जाहिरात येईपासून तर जॉईनिंगपर्यंत आणि जॉईनिंगच्या पुढे सुद्धा तुम्हाला हे असे अनुभव येणार आहे. बऱ्याचशा गोष्टी हे चेंजेस करत राहतात आणि इतका असा विचित्र कारभार असूनही तिथे त्यांनी एईसाठी गेट त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे 10% आणि प्लस डोमेसाईल त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही आहे. ही अतिशय मोठी वाईट बातमी आपल्यासाठी आहे. ॲक्च्युली ही त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांकडून प्रयत्न सुरू आहे, परंतु अजून काही त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे. आणि बघा, डोमेसाईल कंपल्सरी न केल्यामुळे उद्या जाऊन जेव्हा जे महावितरणमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रातले उमेदवार होते किंवा एम्प्लॉई होते, आता महाराष्ट्राच्या बाहेरचे एम्प्लॉई तुम्हाला दिसतील. तर मित्रांनो, हे जे काही नोटीस आहे याच्यावरून असं टेन्शन किंवा काळजी करण्याचं कारण नाही. वॅकन्सीची पोझिशन तेवढीच राहणार आहे, जागा काही कमी होणार नाही. पण तो कॅटेगरीनुसार, फॉर एक्झाम्पल OBC वुमन रिझर्वेशनच्या एखाद्या 50 जागा असतील तर त्या 50च्या ठिकाणी 45 होऊ शकतात किंवा 40सुद्धा होऊ शकतात किंवा टोटल वॅकन्सी तेवढीच राहील. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की अतिशय महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत आणायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला. पुढे वॅकन्सी पोझिशन आल्यावर तो सुद्धा आपण व्हिडिओ घेऊच आणि त्याच्या रिलेटेड आपण माहिती देतच राहू. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा डाऊट्स क्लिअर होतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वरचेवर अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.